विषयी एक मोठं असं पत्रक काढलं, बदनामीकारक पत्रक काढलं, त्याच्यावर सडकून टीका केली. ती टीका केल्याबरोबर त्यांच्या विरुद्ध बिहार विधानसभेनं एक वॉरंट काढलं की यू कम, तुम्ही या आणि तुमचा खुलासा मांडा, नाहीतर आम्ही तुमच्या विरुद्ध कृती करू. त्याने सांगितलं की मला यायला काय इतके माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरीब माणूस आहे, मला त्या राजधानीच्या ठिकाणी यायला काही जमणार नाही, मी काय येणार नाही. बिहार विधानसभेच्या खुद अध्यक्षांनी दुसरं वॉरंट काढलं, आपले पोलीस पाठवा, त्या केशव सिंगला उचला आणि तुरुंगात टाका, आमच्या समोर आणा. पोलीस स्पेशल टास्क नेमला, त्यांना पकडलं, तिथून विधानसभेसमोर हजर केलं. अध्यक्षांनी त्याला विचारलं, काय बाबा तुझं म्हणणं आहे? असं विचारल्यावर त्याने सांगितलं, साहेब म्हटलं मी काय चूक नाही लिहिलं, आमदार तसे आहेत तसं मी वर्णन केलं, आमदार तसे आहेत असं वर्णन केलं, आमदार जर का चुकीचे असतील तर वर्णन बरोबर असेल. असं केल्याबरोबर आणखी भडकले, सभागृहामध्ये तणाव निर्माण झाला, अध्यक्षांच्यावरती प्रेशर आलं. अध्यक्ष म्हणले याला 7 दिवस तुरुंगात टाकून द्या. राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे मित्रांनो की जेव्हा कोणत्याही आमदाराचे किंवा सभागृहाचा अवमान होत असतो, त्याबद्दल अवमान करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात. त्याप्रमाणे त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. त्याला 7 दिवसाची कैद ठोठावण्यात आली. अशी कैद ठोठावल्याबरोबर त्याच्या वकिलांनी पटना हायकोर्टात एक हेबियस कॉर्पस नावाचा पिटिशन केला की माझ्या ह्या अशिलाला विनाकारण डांबून ठेवलेलं आहे, त्याला सोडवा. त्याने हायकोर्टाला तसं कळवल्याबरोबर त्याचं मुख्य म्हणणं होतं, अरे आमचं तुम्ही ऐकूनच घेतलं नाही. कोणत्याही माणसाला शिक्षा करायच्या अगोदर ऐकून घेतलं पाहिजे, ही साधी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मधली बाब आहे, ऐकून घ्या. हायकोर्टाच्या 2 न्यायमूर्तीसमोर खटला चालला. हायकोर्टाने निर्णय दिला की त्याला ताबडतोब सोडला पाहिजे, त्याचं ऐकून घेतलं पाहिजे, ऐकल्याशिवाय शिक्षा करणं गैर आहे. असं झाल्याबरोबर त्यांनी आदेश काढला सभापतींना, रिलीज हिम, त्याला सोडून द्या. असा आदेश आल्याबरोबर सभापती महोदय आणि आमदार हे आणखी चेकाळले, आणखी चवताळले. आणि मग त्यांनी सांगितलं की आता केशव सिंगला तर पकडाच पकडा, ह्या माणसाच्या वकिलालाही पकडा, आणि ते जे 2 हायकोर्ट जज आहेत त्यांनाही पकडा आणि आमच्या समोर आणा. काय भारतात घडू शकते हे मी तुम्हाला सांगतोय. पुढे आपण तासभर किंवा पाऊण तास ह्याच गमती जमती ऐकणार आहोत की जेव्हा आपण जितकं वर जाऊ तितक्या वर अशा विचित्र प्रकारच्या गोष्टी कशा घडतात हेच आपल्याला बघायचं आहे. मग विधानसभेच्या अध्यक्षांनी आदेश काढला की हायकोर्ट जज पकडा, दोघांनाही पकडा, आमच्या समोर हजर करा, आम्ही त्यांना तुरुंगात टाकू. ज्यांनी तक्रार केली त्यालाही पकडा, आणि जो आमच्यासारखा आहे की ते साहेबांसारखा काकांच्या सारखा जो वकील होता त्यालाही पकडा म्हणले, आणि आणा आमच्या समोर, त्यालाही शिक्षा करून टाकू. हे सगळं लटांबळ तिथे आणायची वेळ आल्याबरोबर त्या 2 हायकोर्ट जजनी हायकोर्टात आणि अल्टिमेटली सुप्रीम कोर्टात केस दाखल केली. अरे आमची काय चूक आहे, आम्ही तर आमचं घटनात्मक काम पार पाडत होतो, आम्ही हायकोर्ट जज म्हणून राज्यघटनेचं पालन करत होतो, आमची काहीच चूक नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्रश्न उपस्थित झाला, काय करायचं? विधानसभेच्या अध्यक्षालाही अधिकार आहेत, हायकोर्टालाही अधिकार आहेत, मग अशा केसमध्ये काय करायचं? आणि मग शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की असं करता येणार नाही. जर का कोणतेही हायकोर्ट जज किंवा कोणताही जज जेव्हा आपलं घटनात्मक कार्य पार पाडत असेल तेव्हा त्याच्याविरुद्ध कोणतीही कृती करता येणार नाही. कशात नाही हे सगळं घडलं? हे घडण्याचं सोपं कारण होतं की जेव्हा लॉर्ड ॲक्टन नावाचा एक पाश्चात्य विद्वान होता, तो असं म्हणतो की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. त्याने सांगितलं सत्ता ही अशी गोष्ट आहे की एकदा का आपल्या हातात आली त्याचा माज किंवा मद चढतो, आणि मग त्या सत्तेतून ती सत्ता अधिक मोठ्या प्रतीनं वापरण्याची त्याला वृत्ती निर्माण होते. मग त्याने सांगितलं की जर का असं व्हायचं नसेल तर त्या पॉवरला, त्या सत्तेला कुठेतरी लगाम घातला पाहिजे, आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले. तेव्हा स्वतः नेहरूजींनी त्याच्यात हस्तक्षेप, तेव्हाच्या पंतप्रधानांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि हे प्रकरण तेव्हा कुठेतरी थांबवलं. ही झाली एक गोष्ट. म्हणजे थोडक्यात न्यायालय विरुद्ध लोकप्रतिनिधी, न्यायालयाविरुद्ध सभागृह असा पण वाद होऊ शकतो. याचं उलटं उदाहरण होतं.
याचं उलटं उदाहरण मुंडे साहेबांच्याच बाबतीतलं किंवा ह्या त्या काळात झालेल्या आणीबाणीच्या बाबतीतलं होतं. मग आपण आजच्या विषयाकडे येणार आहोत. अजून आपल्या आजच्या विषयाकडे मी आलेलो नाही. ह्या उदाहरणातनं आपल्याला यायचं आहे. आपल्याला माहिती आहे 25 किंवा 26 जून 1975ला भारतामध्ये आणीबाणी लागू झालेली होती. आणीबाणी लागू झाल्याबरोबर इंदिरा गांधींनी तेव्हा तो फतवा काढला. एका रात्रीमध्ये हजारो कार्यकर्ते पकडले गेले. त्यातले बहुतेक आज मंत्री झालेले आहेत. आणि मग ह्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं. 18 ते 21 महिने त्यांची काही चौकशी करण्यात आलेली नाही. यांच्या ह्या अटकेविरुद्ध, अशा हजारो लोकांच्या अटकेविरुद्ध भारतभरच्या 9 उच्च न्यायालयांच्या मध्ये पिटिशन दाखल झाले. त्याला हेबियस कॉर्पस पिटिशन म्हणतात. जेव्हा यांना हेबियस कॉर्पस पिटिशन दाखल झाले तेव्हा 9 हायकोर्टाने सांगितलं की अशा प्रकारे कोणतंही कारण न देता, कोणतीही चौकशी न करता, आपली बाजू मांडण्याची संधी न देता जर का कोणाला डांबून ठेवलं असेल हे घटनेच्या विरुद्ध आहे. यांना तातडीनं सोडून दिलं पाहिजे. योग्यच निर्णय होता. या 9 हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं. शासनाच्या वतीनं अपील करण्यात आलं. त्या केसचं नाव होतं ADM जबलपूर व्हर्सेस शिवकांत शुक्ला. ADM जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला या केसमध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेली आणि हे 9 हायकोर्टाचे निर्णय, तेव्हा शासनानं तिथे आव्हानित केले की असं काही चालणार नाही. अशा प्रकारे त्यांना डांबून ठेवण्याचा आम्हाला अधिकार आहे. जेव्हा ही केस चौकशीला आली, सगळ्यांना काय अपेक्षित होतं? कोणतीही चौकशी न करता, कोणताही गुन्हा नसताना कोणालाही तुम्हाला असं विनाकारण डांबून ठेवता येणार नाही असं अपेक्षित असताना माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर जेव्हा ही चौकशी झाली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 4 न्यायमूर्तींनी सांगितलं डांबून ठेवलं ते बरोबर आहे, यांना डांबूनच ठेवा, यांना सोडू नका, असं सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायमूर्तींनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात अशी चुकीचं हुकूम करून सुद्धा इंदिरा गांधीच्या तेव्हाच्या त्या वजनाला, भीतीप्रद वागणुकीला इव्हन आमचे न्यायमूर्तीसुद्धा वरमले, दबले आणि अशा प्रकारचा निर्णय देण्यात आला की ज्या निर्णयाद्वारे त्या हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं. बेकायदेशीर असलं तरी सरकारला तसा अधिकार आहे असं ठरवण्यात आलं. एकाच न्यायमूर्तीने त्याला विरुद्ध केलं. एकाच न्यायमूर्तीने विरुद्ध केला. 4 विरुद्ध 1 मतानं, बहुमतानं हा निर्णय झाला. एक न्यायमूर्ती मात्र म्हणाले मी याच्याशी सहमत नाही. असं म्हणणं काही बरोबर होणार नाही. जोपर्यंत चौकशी होत नाही, नियमाची पायमल्ली होते आहे, यांना संधी मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना अरेस्ट करू नये आणि त्यांना डांबून ठेवू नये असा निर्णय शेवटी एका न्यायमूर्तीने दिला. पण 4 न्यायमूर्ती असं म्हणाले की जर ह्यांना डांबून ठेवलं असेल, सरकारची मर्जी असेल, राहून त्या तुरुंगामध्ये. त्या चौकशीच्या दरम्यान जे सरकारचे सर्वोच्च वकील असतात त्याला अटॉर्नी जनरल असं म्हणतात. त्या अटॉर्नी जनरलला एका न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला, म्हणे मग आणीबाणीच्या काळामध्ये राईट टू लाईफ म्हणजे जगण्याचा अधिकार नाही का? तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि ते अटॉर्नी जनरल इतक्या जोराने म्हणाले की होय, जेव्हा सरकार किंवा शासन अशा प्रकारचा आदेश काढेल आणि जेव्हा आणीबाणी जारी केलेली असेल तेव्हा तुम्हाला इव्हन जगण्याचा पण अधिकार असणार नाही. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सुप्रीम कोर्टात येता येणार नाही. अशा प्रकारचा तो उच्चार किंवा अशा प्रकारचे आर्ग्युमेंट त्या अटॉर्नी जनरलनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर केलं. शेवटी निकाल आला 4 विरुद्ध 1 मतानं की इंदिरा गांधींनी घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि ह्यांना जे तुरुंगात ठेवलं ते बरोबर आहे. अशा प्रकारे एकीकडे आपण असं पाहिलं की न्यायाधीश आणि मंडळ एकत्र आलं तर काय होतं. आधीच्या केसमध्ये पाहिलं दोघं एकमेकांच्या विरुद्ध असलं तर काय होतं. मग हे एकमेकांच्या विरुद्ध असावेत का आणि ते एकत्र यावेत का नाही, यासाठी आपल्या घटनेत काय तरतूद आहे. ते जे एक विरुद्ध न्यायमूर्ती होते ना मित्रांनो, त्यांची थोडीशी गोष्ट सांगतो ना, आजच्या मुख्य विषयाकडे येतो, भारतीय राज्यघटनेकडे येतो. जेव्हा ते एक न्यायमूर्ती जे होते ज्यांनी इंदिरा गांधीच्या विरुद्ध निकाल लिहिला, ते रात्री त्याच्यावरती अभ्यास करत बसले होते. त्यांच्या कन्येने त्यांना विचारलं, बाबा तुम्ही इतक्या उशिरापर्यंत का जागे आहात? त्यांनी सांगितलं, एकच विचार करतोय की मी माझं तत्व पाळू का माझं पद बघू. जर का मी
आज इंदिरा गांधीच्या बाजूने निकाल दिला तर उद्या मी भारताचा सरन्यायाधीश होणार आहे. आणि जर